चला तर मग आज आपण इथं मस्त साधी सिंपल अशी कोबीची भाजी बघणार आहोत. कुणाला आवडत नाही ती सकट बोटे चाटून पुसून खायला अशी छान कोबीची भाजी बघणार आहोत. आता इथं मस्त आता तुम्हाला सोपी पद्धत दाखवते एकदम स्लाइस कशा कट करायच्या कोबीच्या. आता मी अर्धा कोबी कट करून घेतलेला आहे आणि जी आपली वेपर्स करायची खिसण्याची त्या खिसणीने खिसायचं एकदम पातळ आणि अशा एकदम छान असा ना कोबी आपला खिसून निघतो आणि खाताना पण एकदम छान लागतो. आता इथं माझा सगळा खिसून झाला आहे बघू शकता कोबी. आता आपण गॅसवर कढई ठेवू छान. आता मी ते 2 पळ्या मी तेल टाकून घेणार आहे. नंतर त्यात आपल्याला जिरी मोहरी टाकायची आहे. ह्या पद्धतीने तुम्ही कोबी करून बघा खूप छान लागतो. आता इथं मी एक कांदा घेतला आहे मोठा साईजचा ते चिरून घेतला आहे ते पण छान आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा आणि छान आपल्याला गुलाबी रंग येऊन छान आपल्याला कांदा आता छान परतून घ्यायचा आहे. पोरांच्या डब्यासाठी पण खूप छान आहे आणि आपल्याला पण असं खायचं म्हणजे खूप साधी सिंपल आहे पण खूप छान लागते. नंतर तर 1 चमचा आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत. नंतर त्यात आपण 1-2 मिरच्याची बारीक छान अशी उभी चिरून टाकलेली आहे मिरची. तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता नाही तर लाल मिरची पण. इथं आता थोडासा कढीपत्ता टाकला आहे ते पण छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. 1 चमचा हळद टाकलेली आहे. आता मस्त आपण ह्यात छान परतून झालेला आहे फोडणी बघू शकता. इथं आता मस्त कोबी टाकून घ्यायचा आहे. कोबी फक्त आपल्या खिसणीने खिसायचा एकदम पटदिशीने खिसून पण होतो आणि छान खिसला पण जातो कोबी आणि छान लवकर शिजतो पण. चाकूने खूप उशीर लागतो. हे बघू शकता किती छान दिसतोय कोबी. इथे मी आता भिजत घातलेली होती हरभरा डाळ पण टाकलेली आहे थोडीशी. हरभरा डाळी पण कोबी खूप छान लागतो आणि थोडंसं मीठ टाकून हे छान आपल्याला आता परतून घ्यायचं आहे. चला तर मग आता छान व्हिडिओ बघत राहा कसं केलं आहे मी मस्त कोबी. आता ह्याला आपण छान परतून घेतल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनटं आपल्याला छान असा वाफलून द्यायचा आहे झाकून ठेवायचं आहे. छान आता मिक्स केलेलं आहे बघू शकता. आता ताट ठेवू आणि 5-10 मिनटं आपण नंतर बघू. आता तर मी ताट झाकून ठेवलेलं आहे. मस्त आता आपला कोबी छान परतून झालेला आहे बघू शकता. पाणी तर अजिबात राहिलेलं नाही. मस्त झाला आहे बघता तोंडाला पण असा छान आपला लपलपीत असा छान असा कोबीची भाजी झालेली आहे. मग तर कसा वाटला कोबीची भाजी नक्की कमेंट करून सांगा. आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. असेच नवनवीन माझे व्हिडिओ बघत राहत जावा. बघू शकता आपला मोकळा फडफडीत आता छान असा कोबी झालेला आहे. चला तर मग अशीच रेसिपी घेऊन पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. मस्त अशी चपाती आणि मस्त असा लपलपीत आपली कोबीची भाजी. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.